नमस्कार. भविष्यावर बोलू काही या कार्यक्रमात मी संपरा सगळ्यांचं स्वागत करते आणि या कार्यक्रमात मार्गदर्शनासाठी उपस्थित राशीचक्रकार शरदजी उपाध्ये यांचंही मनापासून स्वागत करते. वधूवर गुणमेलन हे आपण कुंडलीचा अभ्यास करून पत्रिकांवर लक्ष टाकून कसं आपल्याला अभ्यासता येतं हे जाणून घेतलं. पण अजून कितीतरी मुद्दे आहेत ना माझ्या मनात, तुमच्या मनात. म्हणूनच आपण याविषयी चर्चा करत राहणार आहोत. आणि आज खास चर्चेसाठी विषय निवडलाय तो म्हणजे आपल्या सगळ्यांच्याच मनातला की एक नाड दोष म्हणजे नेमकं काय असतं आणि एक नाड दोष का एक नाडी दोष हे सुद्धा आपण शाब्दिक गुंतेत खूप अडकत जातो. जाणून घेऊया थेट शरदजींशीच बोलू. शरदजी, एक नाड दोष ही काय भानगड आहे? भानगड नाही. आपल्या ऋषीमुनींनी फार सखोल अभ्यास केला. मुळामध्ये पूर्वी जेव्हा माणूस जंगली होता, लग्न बिग्न हा प्रकार नव्हता. पुढे पुढे मनुष्य सुसंस्कृत व्हायला लागला. मग त्याने विचार केला प्रत्येक व्यक्तीच्या ठिकाणी कामवासना आहे. मग जशी माणसाला भूक लागल्यावर अन्नाची योजना पाहिजे तशी कामवासना जागृत झाल्यावर भिन्नलिंगी व्यक्तीची गरज आहे. मग त्याला धर्माचं अधिष्ठान का नाही देऊ? धर्माचं अधिष्ठान देऊन लग्न हा विषय आणला. आणि मग मॅरेज प्रोव्हाइड्स सोशल लीगल अशी प्रोव्हिजन. मग आता लग्न झाल्यानंतर ऑफिशियली या व्यक्तीशी संबंध ठेवायचा. पण ठेवायचा म्हटल्यावर त्यांना शपथ घ्यायला लावली आहे, धर्मेच्या अर्थेच्या कामेच्या नातीचरामी. धर्म मी तुझ्याशिवाय कोणाशी करणार नाही. मला कुठे देवळात जायचं असेल मी तुला घेऊन जाईन, तुझं नाही म्हणालीस तर मी एकटाच. अर्थेच माझ्याचा जो पैसा येईल तो मी तुझ्या हातात ठेवेन, परस्पर खर्च करणार नाही. आणि कामेच लैंगिक सौख्य मी तुझ्याशिवाय कोणाकडून घेणार नाही. आणि मोक्ष हा परमेश्वरानं आपल्या हातात ठेवला आहे. हे 4 पुरुषार्थ आहेत. मग विवाह झाल्यानंतर निसर्गतः शरीर संबंध आल्यावर जेव्हा मुलं होतील त्यांची जबाबदारी पण आमच्या धर्माने मानली. फार क्वचित इतरत्र विचार केला आहे. म्हणजे मुलं होतील ती मुलंसुद्धा हेल्दी व्हायला पाहिजेत. पुत्र याचा अर्थ काय? पू नावाच्या नरकापासून जो तारतो तो पुत्र. म्हणून नेहमी सुपुत्र व्हावा म्हणतात, नुसता पुत्र नको, सुकन्या व्हावी. अशी मुलंसुद्धा तुम्हाला व्यवस्थित व्हायला पाहिजेत. मग ती मुलं नीट वाढली पाहिजेत. मग मुलं होणं म्हणजे कन्सेप्शन. इथून विचार केला नाडीचा. मग तुला कदाचित आयुर्वेदिक वैद्यराजांकडे तू गेली असेल ते मार्क कर. 3 बोटं असतात ना, हे वैद्यराज आपल्या नाडीवर ठेवतात. या बोटाला ठोके देते ती आद्य नाडी, या बोटाला ठोके देते ते मध्य आणि ही अंत्य. वात पित्त कफ. तुम्ही कोणीही रसिक प्रेक्षकांना म्हणून सांगतोय, तुम्ही आपापल्या पत्रिका काढा. तुमची नाडी जर आद्य असेल तर तुमची प्रकृती वातकारक असलीच पाहिजे. मध्यनाडी असेल तर पित्तकारक असली पाहिजे, शेंगदाणे खाल्ले की पित्त. आणि कफकारक असेल तर आईस्क्रीम जरासं खाल्लं की बाकीच्यांना काय होत नाही, यांनाच का होतं? बॉडीची ठेवण आहे. म्हणजे नाडी म्हणजे प्रकृती आणि गण म्हणजे स्वभाव. मग एकाच नाडीचे वधूवर जे असतात त्यांच्या शरीर संबंधातनं जेव्हा गर्भधारणा होते, एक तर तो मिसकॅरेज तरी होतं, कन्सेप्शनच न होणं हे घडतं. आणि कधी कधी ठीक आहे नवरा बायको दोघांच्या पत्रिका चांगल्या आहेत तर ते बाळ जीन्स असे घेऊन येतं की पुढच्या पिढीत तो दोष येतो. 3rd जनरेशनपर्यंत हा दोष मानलेला आहे. मग नाडी म्हणजे प्रकृती, वातपित्त कफ. आणि समान नाडीच्या वधूवरांना म्हणून लग्न करायला परवानगी नाही. ज्योतिर्मय योग, सुलभ ज्योतिषशास्त्री जे अधिकारी ग्रंथ आहेत त्याच्यात स्पष्ट लिहिले एक नाड दोष असता विवाह सर्वथा ॲट एनी कॉस्ट वर्ज करावा. संततीच्या सुखासाठी एवढा विचार आमच्या पूर्वजांनी केला. बापरे. म्हणजे विज्ञानालाच त्यांनी धर्माचं आवरण देऊन आपल्यापर्यंत पोहोचवलं आणि आपण फक्त पुराण धर्म म्हणून ते बाजूला टाकायला लागलो. एक नाड दोष आल्यानंतर एक नाड असं ते आता प्रचलित झालंय, तर याला काही उपाय सुद्धा असतील का? एक नाडी दोषाला पर्याय नाही. बाकी कसं शांती करून अमुक करून वगैरे. एक नाडी दोषाला पर्यायच नाही. पण आणखी एक नाजूक गोष्ट तुला सांगून ठेवतो. संशोधन पण झालंय अलीकडे. समान नाडीच्या वधूंना आकर्षण पण वाटत नाही एकमेकाविषयी. एक नाडीमध्ये असं म्हटलंय काहीतरी असं घडतं की त्याला आकर्षणच नाहीच होतं.
आणि आकर्षण वाटण्यासाठी स्वतःच्या मनात एक इमेज असते की माझा जोडीदार असा असा मला आवडतो, कोणाला काय आवडेल, मग ते सगळं मोठे लिस्ट वाचण्याने पण दिले. पण ती नाडी एक असेल तर मग आकर्षण नसताना नाईलाज म्हणून शरीर संबंध केल्याने मुलामध्ये तो दोष होतो. म्हणून समागम करताना व्यक्तीच्या मनात काय आहे हे फार महत्त्वाचं आहे. आणि ती गुरुचरित्रासारख्या धार्मिक ग्रंथात त्याने दिले, अंतःकरण दुश्चित असू नये, मन प्रसन्न असावं, चांगले विचार मनात ठेवून शरीर संबंध करावे, मूल हेल्दी होतं. मग आता हा एकनाड दोष आहे, त्याच्या बरोबरीने आणखीन कोणते कोणते गुण जे नाही जमले की खूपच डेंजरस आहे? म्हणजे मगाशी तुम्ही बोलता बोलता एक चर्चेत उदाहरण दिलं की एका बाईला अपत्यच नको होतं, मला नसलं तरी चालेल पण मी संसार करीन. तर या एका तुमच्या अनुभवाबद्दल सांगा. सप्तपदी हा जो कार्यक्रम आहे माझा, जो वर्कशॉप म्हटलं मी तुला, 10 ते 6 या मुलांना मी गाईड करून, तिथे एक मुलगा मुलगी, मला शंका आली ह्यांचं ऑलरेडी जमले आणि हे आले, तर मी आधीच सांगितलं होतं ज्यांनी ठरवलं स्वतःचं त्यांनी येऊ नका, कारण मग इथे तुम्हाला एक नाड वगैरे कळते आणि मग प्रॉब्लेम होतो. तर ती मुलगी ते मुलगा त्यांनी सरळ ओळख करून देताना मान्य केलं की आमच्या दोघांचं प्रेम आहे, आम्ही दोघांनी लग्न करायचं ठरवलं आहे, पण आम्ही आलो अशासाठी की आम्हाला खूप आवडतं ऐकायला तुम्ही काय सांगता. तर तुम्ही आता हा जो दोष सांगितला तो मलाही पडतो की मला असं व्यंगपूर्ण मूल नको, तर आम्ही दोघे लग्न करणारच पण मूल नको आहे ना. आता हे ऐकल्यावर मी ठरवलं ॲडॉप्ट करायचं आणि मी दत्तक मूल घेऊन संसार करीन, एका जीवाचा पण उद्धार होईल, पण माझी पूर्ण इन्व्हॉल्वमेंट ह्या माणसात आहे. मला बाकी मुलं बिलं अमुक तुम आता हा विचार करायचा नाही, ह्याच्याशिवाय मी कोणाला वरणं शक्य नाही. मी त्याला माझ्या हृदयात बसवलं आहे, रिप्लेसमेंट शक्य नाही असं ठरवून त्या मुलीने निर्णय घेतला. पुढे काय झालं मला माहिती नाही, कारण तेवढ्यापुरता माझा संबंध येतो. अशा मुली आहेत. किंवा एखादा विधूर आहे, त्याला 2 मुलं आहेत, एखादी विधवा आहे, त्याला 2-3 मुलं आहेत, कंपॅनियनशिपसाठी लग्न करायचं, सहवास सौख्यासाठी, पण निश्चितपणे अपत्य होऊ द्यायचं नाही आहे, मग कशाला एकनाड बघायची. असं घडलं. अतिशय सुंदर मुलगी दिसायला, पण सर्वांगावर कोड, गालावर वगैरे पांढरा, तर तिचं कोडवाल्याशीच प्रेम जमलं. आणि ते म्हणाले आपण असं कशाला उगीच एखाद्या मुलाला जन्म द्यायचा, त्याच्यामध्ये पुन्हा कोड येईल. तर त्या मुलीने विवाहापूर्वी ऑपरेशन करून घेतलं संततीनं होण्यासाठी. दोघे आनंदात राहतात, तिथे एक नाड बघायची गरज नाही. पण याच बरोबरीने या संबंधात जे ग्रहस्थानं आपल्याकडे दिली जातात, तर कुठल्या ग्रहस्थानावरनं समजतं की एक नाड दोष आहे? एक नाड दोष स्थानावरून नाही कळत. प्रत्येक नक्षत्राची नाडी आहे पंचांगामध्ये 8 पान जर काढलं तर अश्विनी नक्षत्र, मग त्याची नाडी कुठली, योनी कुठली, गण कुठला, आराध्य वृक्ष कुठला, प्रत्येकाचं 27 नक्षत्राचं दिलेलं आहे. नक्षत्रावरनं नाडी कळते, स्थानावरून नाही. आणि म्हणून नाक्षत्रीय फलादेश असा शब्द आलाय पहा. गुणमेलन आम्ही जे करतो ते नक्षत्रांचं करतो. मग तू म्हणशील राशी आणि नक्षत्र याच्यात फरक काय? तर एखादा मनुष्य जेव्हा म्हणतो की मी मुंबईत राहतो, ती राशी झाली. पण आम्ही म्हणतो मुंबईत कुठे राहता, आणि तो जेव्हा सांगतो की मी मलबार हिलवर राहतो, मग ते नक्षत्र वेगळं. परळ म्हटलं तर आपल्याला कळतं थोडं वेगळं आहे, आर्थिक आहे. दादरला राहायला मध्यमवर्गीय आहे. तसं मेष राशी तडफदार, पण मेषातलं अश्विनी नक्षत्र जेवढं तडफदार तेवढं भरणी नाही. आणि मेष भरणी कृत्तिका 2.25 नक्षत्र असतात, कृत्तिकेचं वर्णन वेगळं. म्हणून राशीवरून मी स्वभाव सांगतोय, ढोबळ मानाचे असतात. रामायण काळी राशी नव्हत्या, नक्षत्रच होते. तर नक्षत्र कुठलं यावर लगेच नाडी कळते. पंचांगामध्ये काढावं तरी 27 नक्षत्राची सगळे नाड्या वगैरे दिलेल्या आहेत. म्हणून नक्षत्रावरनं फलादेश द्यावा. पण ज्या वेळेला पत्रिका पाहिली जाते आणि मग लग्न जुळतं का नाही हे ठरवलं जातं, त्यावेळेला इतकी कारणमीमांसा दिली जात नाही. त्यामुळे विश्वास ठेवायचा की नाही याचा प्रश्न पडतो. कारणमीमांसा दिली जात नाही याचं कारण लग्नाची घाई भटजीन असते, फुलवाल्याला असते, हॉलवाल्याला असते, वरमाय असते, तिला असते. मुलामुलींचा विचारच कोणी करत नाही. मुलगी उजवून टाकायची असं नाही. म्हणूनच आपण हे गैरसमज दूर होतात, मग आनंद होतो. आपण पुढच्या मुद्द्यांकडे वळूया. आपण मला तुझे आभार मानले पाहिजेत. गुरुचरित्रात जसं ते नामधारकाला सिद्ध सांगतात, अरे तू माझा बोध समुद्र उचंबाळलास,
तसं तुझ्या प्रश्नाने मला एक एक आणखी आतलं बाहेर येते. तर मी तुझे सगळ्यांतर्फे आभार मानतो. आणि आज आपण चर्चेसाठी जो विषय हाताळतोय, एक नाड दोष, याविषयी जाणून घेऊया. आणखीन पुढची विस्तृत चर्चा होणं महत्त्वाचं आहे, कारण सुरुवातीला कळलं की याच्यातनं पुढच्या संततीला सुद्धा समस्या निर्माण होऊ शकते. म्हणजे नेमकं काय, हाच प्रश्न मी शरदजींकडे वळवते. त्यापूर्वी संपदा मला एक विचारायचं आहे की तुझ्या पिढीतल्या मुलीला, आता हे जे मी सगळं सांगतोय, कदाचित तुमच्या पिढीला पहिल्यांदा असं वाटायचं कसले ॲस्ट्रॉलॉजी आणि काय वगैरे, पण हे ऐकल्यावर कुतूहल वाढलंय का की अरे बापरे, आपल्या ऋषीमुनींनी एवढं शोधून काढलंय, असं वाटतं ना? नक्कीच. म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्ही त्याला वैज्ञानिक दृष्टिकोन देताय ना, तेव्हा तेव्हा ते आणखीन असं वाटतं डोळ्यासमोर दिसायला लागतं. मुळात वैज्ञानिक पातळीवरच ही शास्त्र लिहिली गेली. धार्मिकता थोडी त्यात नंतर आणली. 16 सोमवार करून मुलगा कसा होतो, एका पाश्चात्य डॉक्टरांनी शोधलं. तो म्हणाला, ह्या ऋषीमुनींचं आम्हाला कौतुक वाटतं की त्यांनी 16 सोमवार केलेल्या स्त्रीच्या ठिकाणी जे काही सगळे चेंजेस होतात बॉडीमध्ये हार्मोनचे, तर मुलगा व्हायला अनुकूल होतात. पण मुलगा होण्यासाठी कुठलं तरी हे द्या, औषध द्या, असं नको, मानसिक बळ पण पाहिजे. मी शंकरांची उपासना करते, उपास करते, ह्या तेजाने ती बाई मुलाला जन्म देते. त्यांनी धार्मिकता आणि ही जी सगळी वैज्ञानिकता एकत्र करून फार मोठं कार्य केलं. एक नाडीशी खेळू नये असं माझं मत आहे, जर इश्यू हवा असेल तर. पण तू बघाशी जो पॉईंट म्हणला, मुलं होऊ द्यायची नसली तर एक नाड बघायला हरकत नाही, तरी एक पॉईंट उरतोच की आकर्षण नाही. बरोबर. याच्या पुढे जाऊन की जो तिसऱ्या पिढीपर्यंत दोष जाऊ शकतो, म्हणजे नेमकं काय? त्याही मुलाला मूल न होणं, की आई वडिलांची की आजोबांची एक नाड होती, त्यामुळे मुलाला मूल होत नाही, नातवाला मूल होत नाही, अशा केसेस आहे. बर. म्हणजे जेच म्हणणं हे सगळं येतं. आपण जे म्हणतो ना 42 पिढ्या 42 पिढ्या, तर धार्मिक शास्त्र असं म्हणतं की आपल्या इथे रेग्युलर त्या पिढ्यांचे जीन्स आहेत, आणि म्हणून आपले पूर्वजांप्रमाणे काही स्वभाव आपले होतात, तसे आपण वागत राहतो. लोक म्हणतात तुझ्या फॅमिलीमध्येच हे आहे. हे सगळा विचार शास्त्राने सुद्धा केला असला पाहिजे, त्याशिवाय एक नाडीचा दोष आणला नाही. बरोबर. पण मग या एवढ्या ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करत असताना राशी नक्षत्र सगळंच, त्याबरोबर जोडीने तुमचे एवढा अनुभव, माणसं तुम्हाला भेटतात, तर याच्यावरनं प्रत्येक वेळेला असं सत्य झालंय की जे लिहून ठेवलंय तेच सत्य घडत आलेलं. काही ठिकाणी थोडा बदल करावा लागला. जुन्या लोकांनी त्यांच्या काळाला अनुसरून काही गोष्टी लिहिल्या. हल्लीच्या काळामध्ये काही नियम एवढे स्ट्रिक्ट पाळण्यात अर्थ नाही. औषधोपचार जेव्हा नव्हते त्यावेळेला त्यांनी जे दंडक घातले होते, तर आता इतकी औषध आणि हे उपलब्ध आहेत की उपाय आहेत, ते थोडं फ्लेक्झिबल करायला हरकत नाही, पण बेस त्यांचा चुकलेला नाही. त्याने विचार करून ते सगळं लिहिलं आहे. तर गुणमेलनामध्ये नाडी हा फार महत्त्वाचा रोल आहे, कारण लग्न झाल्यानंतर काही वर्ष ठीक असतं, पुढे स्त्री गुरफटते मुलाबाळामध्ये ना. मग आता एखाद्या बाईला असं जर वेडवाकडे अवयव असलेलं मूल झालंय, आंधळं पांगळं, ऐकू येत नाही, किती आयुष्य उद्ध्वस्त होतं तिचं. बाकी सांसारिक जीवन चांगलं आहे, पण मुलाला घेऊन बाहेर जायचं तरी लाज वाटते. हे सगळं एक नाडीमुळे घडू शकतं. मग कशाला खेळायचं त्या गोष्टी? शास्त्रकारांनी नाही सांगितलंय ना, श्रद्धा ठेवून ते नाही करावं, किंवा समयाचे सादर व्हावे, होईल त्या मुलाला मग त्याप्रमाणे वाढवलं पाहिजे. तर नाडी दोष फार महत्त्वाचा आहे. बरोबर. की प्रत्येक अगदी पुराण मतवादी अशी लोक आपण जी टाकतो, पण तीच मतं आपल्याला पुढच्या कितीतरी पिढ्या साथ देणारच ते असतं, हे आपल्याला खूप उशिरा कळतं. आपल्याला लवकर कळलं असं समजूया, आणि आयुर्वेदात याचा उल्लेख कसा सापडतो एक नाड दोषाचा, ते जाणून घेऊया. आयुर्वेदीय म्हणजे मेडिकल ॲस्ट्रॉलॉजी हे ब्रांचच आहे. आयुर्वेदामध्ये सुद्धा ग्रहांचा उल्लेख आहे, राशींचा उल्लेख आहे, कुठल्या ग्रहाने हीट वाढते वगैरे असं सगळा उल्लेख आहे. साधी गोष्ट सांगतो तुला, रत्न तुम्ही वापरताना प्रवाळ भस्म म्हणजे काय? पोवळ्यापासून बनवलेलं. हिरक भस्म हिऱ्यापासून बनवलेलं. मौक्तिक भस्म मोत्यापासून बनवलेलं. तर आयुर्वेदाचा उल्लेख केला म्हणजे थोडं रत्नाला स्पर्श करतो म्हणजे कळेल. आयुर्वेदात असं सांगितलं आहे, हिरा हा विधवा, विद्यार्थी आणि ब्रह्मचारी यांनी वापरू नये. नवीन लग्न झालेल्या जोडप्याने अवश्य वापरावा, आणि वेश्याने सतत वापरावा.
एक साधं वाक्य, पण लगेच आपल्या लक्षात येतं विधवा विद्यार्थी आणि ब्रह्मचर्य यांनी का वापरू नये, म्हणजे हे कामवासना वाढवत असलं पाहिजे. वेश्यानी सतत का वापरावं, त्यांचा धर्मच आहे तो पुरुषाला आकर्षित करणे. आणि नवीन लग्न झालेल्या जोडप्याला त्याची खूप गरज असते. आता कळतं की हेराच आपण जाळला तर खाली जे उरतं त्याला कार्बन आडो म्हणतात. तेच हिरक भस्म, 90% कार्बन. 90% कार्बन असलेलं हे हिरक भस्म बनवतात. ते ह्या नवीन लग्न झालेल्या जोडप्याने सुद्धा जर खाल्लं तर तो मधुचंद्र आणखी चांगला साजरा करतात. पण मी त्यात आणखी एक ॲड केलं आहे, ज्याची बायको दीर्घकाळ माहेरी गेले त्याने पण हिरा वापरू नये, ते जाणीला त्रास होतो. पण हे लक्षात घेण्यासारखं आहे की ह्या लोकांना माहिती होती सवय. पानाचं उदाहरण घ्या ना, आपल्या नवऱ्याला रोज रात्री झोपताना गोविंद वेडा करून द्यावा असं धर्मशास्त्र सांगतं. वेश्याने सतत वेडा खावा, पण मगाप्रमाणे विद्यार्थ्यांनी वेडा खाऊ नये. त्यांनी काय केलं, नियम दिले, एक्सप्लेनेशन दिलं नाही. त्यामुळे ही पिढी मागे वळली की तुम्ही आपलं नुसतं सांगत जाऊ नका, कारणच सांगा. आता कळतं हा वेड्यामधला हा सगळा जो भाग आहे, अंश आहे, तो फार कामवासना वाढवणार आहे. म्हणजे आयुर्वेदामध्ये याचा उल्लेख आहे. तू म्हणतेस ते बरोबर आहे. आयुर्वेदीय ज्योतिष असा शब्दच आहे. ज्योतिर्विद्या कशी आहे तर कुंडलीच्या 12 घरांना पण रोग कळतात, अवयव कळतात, ग्रहांवरून रोग कळतात. मंगळ उष्णतेचा कारक, चंद्र शैत्याचा कारक. मग अमुक ठिकाणी चंद्र असतं तर माणसाला शैत्य होतं. हे दोन्ही एकमेकाला पूरक आहेत. म्हणून मला आयुर्वेदिक कॉलेजमधनं हे कॉस्मिक थेरपी या विषयासाठी बोलावतात. मी संबंध रत्नावर त्यांना ती माहिती देतो. कुठलं रत्न वापरलं असतं, शारीरिक परिणाम काय होतात. रत्न ही रोगहारक आहे, भाग्यकारक नाही आहे. हे वापरलं की काय लॉटरी लागली असं नसतं. हे रत्न वापरल्यावर तुमच्या शरीरात काहीतरी फरक पडतो आणि त्याची गरज आहे का ही पत्रिका बघून ठरवायचं असतं. बरोबर. आणि ते तुमचं आरोग्य ठीक राहिलं की तुम्ही येणाऱ्या संकटावर मात करू शकता. जसं आपण बी कॉम्प्लेक्स घेतो, बॅलन्स करतो ना, तसं एक कॉस्मिक रे थेरपी सायन्स आहे. तुमच्या शरीरात सप्तरंग आहेत आणि ते प्रिझममधनं तुम्ही पाहिलेत. डोळे पाहिले तर डोळ्याच्या खाली लाल रंग दिसतो. लाल रंगामुळे आपल्याला दृष्टी येते. आंधळ्या माणसाकडे पाहत त्या लाल रंग नसतो. किंवा नोज इज ग्रीन, नाकावर हिरवा रंग आहे. श्वसनच सगळं हिरव्या रंगामुळे होतं. म्हणून हिरव्या रंगाचा निषेध नाही केला, सदा हरित म्हटलंय. इव्हन एखाद्या वृद्ध माणसाला आपण असं म्हणतो की जरा हिरवट आहे. मग हे हिरवा रंग हा फारच तेजाचा कारक, सतेजपणाचा कारक. असे रोग पण आहेत. आणि म्हणून आपल्या करतलाचा विषय जेव्हा आपण घेऊ तर करतलाच्या रंगावर सुद्धा मी बोलेन आणि तुला सांगेन. आणि हे नाकारता येत नाही, कारण आपण म्हणतो ना अमुक मुलगी लाजली आणि तिचा चेहरा आरक्त झाला. आपण असं नाही म्हणत ती लाजली आणि काळी ठिक्कर पडली. म्हणजे तुमच्या भावनावर सुद्धा रंग खेळतात. लाजले की आरक्त होतो, घाबरले की पांढरे फाटक पडते, निराश झाले की काळवंटते. हे सगळे रंगाचे सुद्धा आयुर्वेदातलेच खेळ आहेत आणि तेच रंग रत्नात असतात. म्हणून रत्नाची उपचार पद्धती आहे. याच्यानं लक्षात येते की वेद, उपनिषद, सूत्र ही सगळी एकात एक गुंफलेली आहेत आणि सगळ्याचा उद्देश उत्तम आयुष्य घडावं हाच त्याच्या मागे आहे. हो, पण मला हे ऐकता ऐकता तुझा चेहरा गंभीर होत चाललेला दिसतोय. काय कारण आहे? माझा गंभीर झालेला दिसतोय चेहरा. कारण ज्ञान मिळाल्यावर एक आनंद वाटला, पण टेन्शन आल्यासारखं का होतंय? नाही, कारण अनेक आपल्याला ईमेल्स आलेत, त्याच्यातनं एक अतिशय महत्त्वाचा विषय आलेला आहे, मंगळाविषयी. अच्छा. तर त्याच्याविषयी आपण बोलूया आपण पुढच्या या कार्यक्रमाच्या भागामध्ये. त्या विषयाकडे वळतानाही मला दडपण येते. प्रेक्षको, आज आपण या विषयावर इथे थांबतोय आणि तुम्हीच आम्हाला सुचवल्याप्रमाणे आणि प्रत्येकाच्या मनात असलेला हा जिवंत विषय आहे की मंगळाचं काय, हा मंगळ कोण आहे आणि तो का अधेमध्ये येतो, हेही जाणून घेऊया आपण आपल्या भविष्यावर बोलू काहीच्या पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.